मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि गुड नाईट. जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा तेव्हा तुम्हाला गुड मॉर्निंग. आणि हा आमचा डुग्गू बॉय डॉन. तर ह्याचं म्हणणं काय असतं की सगळं सोडून देऊन माझ्यासोबत फक्त बडबड करा, माझ्यासोबत फक्त गप्पा हाणा आणि माझ्यासंगच बोला, बाकी कोणीच कोणाला बोलू नका, असं ह्याचं म्हणणं आहे. बाकी काहीच नाही. आणि ह्यो आहे ना दिवसभर बिलकुल बी झोपत नाही आजकाल, आणि रात्रीचा बी झोपत नाही. याची झोप कुठे गेली काय माहिती कुठे गेली याची झोप. कुठे गेली झोप कुठे गेली. आणि याची एक आवडती गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, जर गाणे लावले ना तर हा डान्स करतो. नवीन नवीन काय आजच्या पिढीच्या पोरांना शिकायला भेटतं, काय करते मला काही समजत नाही आहे. ह्या गोष्टी जरा माझ्या डोक्याच्या बाहेर आहेत, कारण आमच्या टायमिंगला या सगळ्या गोष्टी नव्हत्या. हे सगळ्या जुन्या काळातल्या गोष्टी होत्या. आमच्या टायमिंगला आयफोन म्हणजे काय हे बी माहीत नव्हतं आम्हाला, कमीत कमी 10 वर्षाचा होऊस तर. हे बघा, हॅलो डुग्गू बॉय. सगळ्यांनी त्यासाठी एक रेड हार्ट टाका, मस्तपैकी छानशी कमेंट करा. मी ती कमेंट पिन करणार आहे. ज्याची सगळ्यात जास्त चांगली कमेंट येईल त्याचं नाव मी उद्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कालपासून मला नेल कटर सापडत नाही आमच्या घरातलं. आता तुम्ही म्हणसान हे काय विषय झाला. हे बघा, नख बघा, नख. मला कालपासून नेल कटर सापडत नाही आहे. आणि नेल कटर घेणारा कोण आहे माहिती तुम्हाला सांगतो मी. ही एक. आणि नेल कटर घेणारा अजून कोण आहे माहिती तुम्हाला. ही शिवानी जी आहे ना, शिवानी. हे बघा, ही शिवानी. तुम्हाला सवय आहे माहिती का नेल कटर कापायची. नेल कटर म्हणजे माझ्या खिशातच असतं नेल कटर, कारण माझे नख एवढ्या फास्ट वाढतात, जेवढे फास्ट आजकाल काही कोणतीच गोष्ट होत नसून. व्हिडिओ बी येत नाहीत माझे तेवढे फास्ट, नाही का. मध्येच क्लॅरिटी चेंज झाली, म्हणलं जरासं बाहेर जावं, नाही का. म्हणलं इकडे बघा, हिचे कपडे वाळू घालून चालू आहे. ही कोणत्या टायमिंगचे कपडे, आणि ही कपडे धुतलेले कपडे परत वाळू घालते माहिती का मग अशी. आणि मला घरी यायचं कारण तुम्हाला सांगतो. हे म्हणे ताई दरवाजाच उघडा नाही म्हणे. शिवानी काय म्हणली म्हणे, ताई दरवाजाच उघडा नाही म्हणे. पोरग आवाज येते आणि तिला जेवायचा टाइम झालाय म्हणून मला घरी बोलवलंय. कारण का तर घराची चावी माझ्याकडे होती. घराची चावी तिच्याकडे बी होती, तरी पण तिने मला मागितली चावी तुमच्याकडे, तुम्ही घ्या. मला माहितच नाही, मला वाटलं ती खालीच आहे. आणि आत्ताशी माझ्यासाठी भाजी बनणं चालू आहे वेगळी. तर चॅनलवर नवीन असाल तर आपला व्हिडिओ रोज 3:30 वाजताच येणार आहे. नवीन टाइम नाही ठेवणार मी आता. 3:30 वाजता फिक्स टाइम करतोय, कारण मला दुपारी थोडाफार 9:30 वाजता सकाळी. 3:30 वाजता, दुपारी 3:30 वाजता. 9:30 वाजता आपण उठतच नाही. आपण सकाळी 9:30ला मी उठत नाही मित्रांनो, खरं सत्य सांगतो जे आहे ती. उठत नाही मी सकाळी, मला झोप सुधारत नाही थंडीमुळं. आता काय सांगू तुम्हाला मी. आणि मला भरपूर जणांचा प्रश्न होता. सगळ्यात मेन मुद्दा ह्या गोष्टीवरती येतो मी आता, की मला जे हे बांधकाम केलं मी, तर ह्या बांधकामाला खर्च किती गेला. तर हे म्हणजे सगळं मिळून तुम्हाला आता मी सांगतो. म्हणजे आमच्या घरात मी प्रश्न विचारतो, ते तुम्हाला माहीत पडेल. आता काय प्रश्न विचारणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडेल. आता कॅमेरा फिरवतो मी, नाही का. आणि आता बघू चला काय खर्च आला तो ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप नाही करता, पूर्ण बघा. हे बघा, आता इथे शिवानीचं काम चालू आहे. शिवानी माझ्यासाठी बनवते बटाट्याची भाजी, कारण तिने बनवली होती आधी कारल्याची भाजी. तर त्यासाठी तिने काय केलं, आता परत बटाट्याची भाजी बनवणं चालू केली आहे. 2-3 बटाटे कापले. इकडे मस्त चुरून मुरून चालू आहे. हे पाण्याचं ताट आहे. ताईला चुरून दिले. बघा, बटाट्याची भाजी चालू आहे. तर एवढी भाजी चालू काय मग तुम्हाला भेटतो. मीठ टाकलं. हो, मीठ टाकलं मी. तिखट टाकायचं थोडंसं. कोणाला आवडते बटाट्याची भाजी, आलूची भाजी, तिखट टाकते. आलू वाटाणा तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणू शकता तुम्ही. तिखट टाकतो एवढं नाही, कुठं लय झालं. थोडं तिखट पण खायचं शिका, कवर खाता आपण. आणि आता हे फायनली आपलं वाळलेलं आहे. एवढंच बाकी वाळलंय. हे सगळं बुजून जाईल. तुम्हाला सगळं फायनल झालं ना म्हणून दाखवतो सगळं. बघा, बहीण भाऊ काय आळशीत का एवढे, नुसते झोपच काढीत राहतात 24 घंटे. हो, तुम्ही काय झालं. हो, नुसतं झोप. इकडे एक बसेल,
आणि इकडे एक क्वेश्चन मी सकाळपासून कसं झोपले मला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्ही कुठं राहता मला सांगा तुम्ही. म्हणजे घरात हा जमिनीवर राहतो. आपल्या घरात जमिनीवर राहता तुम्ही. थंडी अरे थांबणार रे तू, त्याला खेळवती ना. अरे हा मग खेळवती. हा म्हणलं ते समजलं का तुला. ही जी आहे ना उगा तिच्या लेकरांना त्रास देते घेण्यास. मी त्याला देते. हा काय म्हणतो उगाच लेकरांना त्रास देते. बिचार खेळायला सोडून त्याला त्रास देणं चालू केलंय तुम्हाला सांगतो. आणि आपला विषय काय चालू होता तर मला सांग, आपल्या घराला आता टोटल आतापर्यंत खर्च किती गेला असं सांग. मला काय सांगतो ते 2-2.5 लाख रुपये. सांग ना पूर्ण घराचा टोटल खर्च सांग. हा ना, तुला 2.5 काय वाटतं लाख. किती गेले असेल. 2.5 लाख गेले असतील. हा 2.5 लाख. 2.5 लाख तरी बी पात्रच होते म्हणते. तू काय म्हणणं आहे, तुला किती वाटते. मला काय माहिती, तू सांग ना अंदाज. तो नाही सांगता येत मला. अंदाज सांग ना तुला काय वाटतं. कोणाचा अंदाजा बरोबर निघतो मला ते ऐकायचं. 2-3 लाख रुपये गेले असेल. तुला काय वाटतं 2.5 लाख. फक्त कन्फर्म. हा कन्फर्म आकडे सांग किती गेले. कन्फर्म तेवढंच. नाही रे. अरे त्याला खेळू दे रे, त्याचं अंग मोकळं सोडा बरं. खेळू द्या म्हणजे आम्ही धरला काय त्याला. मग तू उगाच त्याला ते पायावर चादर टाकतो. खेळ रे तू. हा. मला व्हिडिओ काढू दे आता डिस्टर्ब करू नको मला. हा. गप बसला ते. बोल किती. 2.5 लाख. चल मग आता उठून सांग कशाला कसे पैसे गेले. हा मला नाही माहिती बाबा, एवढं बारीक नाही माहिती मला. कसं काय नाही माहिती. फर्चीला गेले असतील हा 10,000 फर्चीला. हम्म. आहे का नाही. चल बरं चल 10,000 फर्ची. तू चल आपलं सांग. तू बोल व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ मध्ये तू बोल. चल मग चल तू बोल डुगू. 40,000. व्हिडिओ मध्ये तूच बोल. 40,000ची नुसती. आमचं राहू दे तुझंच चालू दे. 10,000 फक्त लावायला घेतले त्यांनी. मग 10,000 लावायला घेतलेले. 40,000ची फर्ची. मग 10,000 लावायचे आणि 20,000च्या 15 का 20,000 काहीतरी फारशा मला बी नाही माहिती एक्झॅक्ट आकडा. पण सांगतो मी काय. 11,000ची हीच फरची आहे, पांढरी नुसती. हो ही बाथरूमच्या white फरची, ती फरची वेगळी. आणि किचनची वेगळी. किचनच्या वेगळ्या. मग किचनच्या वेगळ्या सगळ्या फरच्या वेगवेगळ्या. मग तरी बी अजून अर्धवटच बाकी. काय बाकी आता. मग बाकी सगळी व्हाईट फरची लागली. बाकी आहे. मग इथं 2 बारास फरची लागलेली आहे. मेन दरवाजाचं बाकी आहे. इकडं पण बाकी आहे आणि खाली पण थोडं प्लास्टरचं इकडे कोपरे कापरे बाकी आहेत. बाकी हे किचनच्या फरची आहे आणि हे असं काहीतरी बनलेलं आहे. आणि यांचं काय खेळणं चालू आहे. ते लेकराला बिचारायला ते खेळतंय त्याला आणावं लागेल. आणि त्याला व्हिडिओ मध्ये यायला लय मजा वाटते. घरी आहे ना. त्याला असं वाटतं की मी त्याचाच व्हिडिओ काढा, दुसऱ्याचा व्हिडिओच नाही काढा. हो मी व्हिडिओ माझा काढायला तो रडा लागला. कसं वाटतं तुला. मस्त म्हणजे गुड नाईट. छान. गुड नाईट. मी काल दवाखान्यामध्ये गेलते तर तुम्हाला दवाखान्यामध्ये काल सोनोग्राफी करायची नाही सांगितलेली सध्या. हा ते सांगायचं राहिलं तर सोनोग्राफी करायची सांगितली नाही 2 तारखेला सध्या. सांगितलं. कारण डायरेक्ट 2 तारखेला करायला सांगितली सोनोग्राफी. आता? सध्या सोनोग्राफी करायला सांगितलं नाही कारण आधीच्या ज्या सोनोग्राफी झाल्या त्या खूप साऱ्या जास्त झाल्या. यांचं दोघांचं चाललं आता काय काय. बाबू आता डायरेक्ट मम्मा का 2 तारखेला करतो हॉस्पिटल मामा मध्ये व्हिडिओ बोलवलंय. काढतो. ऍडमिट व्हायलाच. ते पण ह्या पुढच्या 2 नाही त्यांच्या पुढच्या. हा डायरेक्ट पुढच्या 2ला बोलले ऍडमिट व्हायला. तुला डायरेक्ट ऍडमिट करून गेले. जानेवारी महिन्यात. तुला घेत नाही जानेवारी मध्ये डायरेक्ट ऍडमिट आहे शिवानी. घेत नाही ना तुला. कसं व्हायचं माझं. मामा त्याचे काय होईल काय व्हिडिओ माहिती. काढतो. तुला सहन घेतच करू नाही शकते का एवढ्या सगळ्या बाबू. गोष्टी. जाऊ दे बाबू, तुला घेत नाही मामा. नाही घेत ना त्याच्याकडे जाऊच नको. यांचं अलगच चाललंय. हे दोघं मायली करा जाऊच नको त्याच्याकडे. मला काम सुधारू देत नाहीत. अरे तर असं काही विषय आहे. अरे बाबू तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता मी स्वतः डायरेक्ट बजेट सांगतो. मग काय तुम्हाला सांगतो बांधकामाचा बजेट माझा गेलेला आहे. तू ते गोळी खाल्ली 3 गोळ्या खाल्ल्या होत्या. मला चक्कर आल्यासारखी झाली थोडी, त्यामुळे मला बरं वाटत नव्हतं. हा मग तर मित्रांनो आता जरा बरं वाटतंय त्यामुळे म्हटलं व्हिडिओ शूट करून घ्यावा. आणि तुम्हाला आता घराचा बजेट सांगतो मी टोटल काय झाला काय नाही तर नाही का. तर इथं बसतो पहिले. आता तुम्हाला सांगतो म्हणजे पूर्ण काय हे नाही रे यार हे लागते वाटतं मागचं. हा रे पूर्ण करा जरा वाईट जाऊ द्या. व्हिडिओ होती मग बोलतो मी तुम्हाला.
तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो पूर्ण टोटल खर्च रूम बांधण्यापर्यंतचा खर्च होता 1.5 लाख रुपये. तर आणि त्याच्यावरचा जो वायपट खर्च होता म्हणजे बाथरूम पकडा, फरशी टाईल्स पकडा, बाथरूम पकडा, हे सगळ्यांचा वायपट खर्च 1 लाख रुपयेवरती अजून गेलेलं आहे. म्हणजे शिवानीनी आणि त्या दोघींनी बरोबर गाड्या 2-2.5च्या बरोबर, पण 2-2.5च्या बरोबर नाही आहे, तो वाढत जातोय. कसं आहे माहिती का, आपण ज्यावेळेस घर बांधायला तयार करायला घेतो का त्या टायमिंगला आपल्याला जसं पाहिजे आपण तसे त्या हिशोबाने ज्यावेळेस विचार करतो तर तिचं कसं होतं माहिती का, मनच भरत नाही किती काय व्हावं किती काय नाही. सगळं आपण असं विचार करतो अजून चांगलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा ही गोष्ट चांगली पाहिजे, ह्याच्यापेक्षा ही गोष्ट चांगली पाहिजे, ह्याच्यापेक्षा ती गोष्ट चांगली पाहिजे. आणि इकडे आमच्या भिंतीला तरी पण एवढे 1-1.5 लाख रुपये जाऊन भिंतीला प्लास्टर नव्हतं, तर ते प्लस 15,000 रुपये हे पनिंगचे, याला पनिंग म्हणतात, जिप्सम पावडरचे प्लास्टर करतात, जिप्सम प्लास्टर, पनिंग नाही जिप्सम प्लास्टर म्हणतात. तर त्याचं हे प्लास्टर केलेले त्याचे वेगळे 15,000 रुपये गेले आणि ते 1.5 लाख. आणि हे परत मला वाटतं काहीतरी 18 का 20 हजाराच्या फरच्या पूर्ण टोटल. आणि त्याच्यानंतर 10,000 रुपये मजुरी फरशासाठी, प्लस प्लंबिंगमध्ये 30-40 हजार रुपये, प्लस प्लंबिंगचं सामान, नळ तुट्ट्या, हे ते इकडचं तिकडचं असं सगळं टोटल जर मिळवलं तर कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत पूर्ण खर्च केला. आणि तरी पण रूम आहे पत्राची. म्हणजे विचार करायचा, स्लॅबचं केलं असतं त्याच्यामध्ये पण किती खर्च अजून वाढला असता. कमीत कमी नाही तर नाही म्हणता 3, 3.5, 4च्या आसपासच खर्च लागला असता. कारण कसं होतं म्हणजे ज्यावेळेस आपण बांधकाम काढायला घेतो किंवा काही काम करतो ना, तर त्यावेळेस विषय असा होतो की जिथं तिथं सगळेजण नळाखाली हात धुवायला उभा राहतात. आता बाकी समजून घ्या मी काय म्हणते माझं, तर असा विषय असतो. तर असं काही झालेलं आहे. आणि बाकी तुम्हाला होम टूर तर बाकीच आहे, तर ते पण देऊन टाकन. कारण आता सध्या आपल्या व्हिडिओमध्ये मम्मी नाही आहे, ह्या दोघीजणी स्वतः आज व्हिडिओमध्ये. आणि त्यातली त्यात बाळ आहे ना, बाळ खूप परेशान करत होतं. ज्यावेळेस मी व्हिडिओ काढतो त्याचं म्हणणं असं आहे की मी मोबाईल त्याच्या समोर धरावं, पण ते मोबाईल न धरलेला चांगला आहे, त्यामुळे मी काही त्याला असं मोबाईल दाखवत नाही. कसे परिणाम डोळ्यांना त्रास होतो, अजून नाजूक आहेत सगळ्या गोष्टी, तर त्यामुळे जरा हिशोबाने कार्यक्रम करावा लागतो, बाकी काही नाही. तर काल आम्ही गेलो होतो दवाखान्यामध्ये, काही नाही गोळ्या वगैरे घेतल्या, थोडंसं नॉर्मल चेकअपसाठी दर महिन्याला जातो, चेकअप वगैरे केलं. तर त्यांनी सांगितलं आहे जानेवारीमध्ये बोलवलेलं आहे, आत्ताच नाही बोलवलं. तर पुढं काय आहे. आणि मला भरपूर जण विचारत होते की शिवानीची डिलिव्हरी कुठं होणार आहे. मला व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या त्या आधीचं, पण याची उत्तर मी दिलं नाही अजून. तर ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, या व्हिडिओमध्ये सांगणार नाही. त्यामुळं न चुकता व्हिडिओ पाहायला विसरू नका. आता तुम्हाला मी घराचं बजेट दिलेलं आहे, परत मला त्या बाबतीमध्ये कमेंट करू नका तुमच्या घराला खर्च किती लागला, तुमच्या घर किती ह्याच्यात गेलं. कारण तुम्हाला सांगतो पत्रे अँगल फिंगल जर म्हणलं तर ह्याच्यातच 20-30 हजार रुपये जवळपास खर्च केलेला आहे. कारण आम्ही 1च्या जागेवर 2 अँगल शिल्लक टाकलेत आणि जिथं तिथं एक्स्ट्रा शिल्लक म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं गेलं, त्यामुळे काही विषयच नाही. आणि आधीपासूनच बाकी आता तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये अजून काही नवीन बघायला भेटेल. तर व्हिडिओ इथं मी आता एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाकी नाही मारून टाकू, आहे ना बॅग आणलेली मी, किती रुपयाची, 800 रुपयाची बॅग येते वॉटरप्रूफची, काय फरक पडेल. तर मित्रांनो भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. आज मला पण बरं नाही आहे, तरी पण मी व्हिडिओ काढतो. म्हणलं व्हिडिओला सुट्टी नको, म्हणलं परत व्हिडिओची वाट बघत बसतात. परत नवीन व्हिडिओमध्ये कमेंट येतो की बाबा दादा व्हिडिओ कधी टाकायला, दादा व्हिडिओ टाकत जा, दादा कसे पण व्हिडिओ टाक, पण रोज व्हिडिओ टाक, असे कमेंट येतात मला. म्हणून म्हणलं व्हिडिओ आपण सोडून देऊ आज, काही विषय नाही, थोडा लेट होईल हा व्हिडिओ. कारण आता सध्याच 3 वाजलेत, मी 3:30ची बोली केली होती, पण आता 3-3:30 वाजत चाललेत. तर थोडा टाईम लागेल एडिट करून वगैरे सगळं करून मला सोडायला लागतं. कारण जे आमच्याकडे माणसं जे आहेत, हे बघा हे फक्त बघायला येतात, बाप किती काळी व्हिडिओमध्ये येतात फक्त. हे काही व्हिडिओ एडिट करू लागत नाही, कारण काहीच करू लागत नाही असा काही विषय. कारण कधी शिकणार आहे काय माहित व्हिडिओ एडिट करायचं, का गावा शिकणार आहे, मग कधी शिकणार आहे, शिकन बघून. तो आता काही संबंधच नाही, तुला काही येतच नाही. तिच्याकडे कॅमेरा फिरून काही मतलब नाही. आणि आज मम्मी पण नाही, मम्मी गेलेली बाहेर. तर मम्मी आल्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये मम्मी दिसेल, आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही. तर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय, जय महाराष्ट्र, जय राम राम. चला खतम.